निर्णय नाही, पण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षाच्या प्रमुखांची एक बैठक आज संपन्न झाली. आमच्या पक्षाकडनं 3 लोक होते, वंदना चव्हाण, विशाल तांबे आणि मी. त्यांच्याकडनं आमदार चेतन तुपे, सुभाष जगताप आणि सुनील टिंगरे अशी 6 जणांची आमची बैठक झाली. प्रशांत जगतापांना त्या बैठकीला बोलवलं होतं, पण त्यांना काही कामानिमित्त मुंबईला जावं लागलं असल्यामुळे ते काय बैठकीला येऊ शकले नाही. बैठकीमध्ये आमची सखोल चर्चा झाली आणि येणारी महानगरपालिका निवडणुका आपण दोघांनी एकत्रितपणे लढवावी अशा प्रकारची तत्वता आमची मान्यता झाली. अर्थात इतर आमचे जे सहकारी आहेत त्या सहकाऱ्यांची सुद्धा आम्ही संध्याकाळी 4 वाजता चर्चा करणार. नाराज आहेत, ते राजीनामा द्यायलाच गेलेत अशी चर्चा आहे. नाही तर कशासाठी नेमक्या कामासाठी गेल्यात त्याची मला कल्पना नाही. आणि ते जर का त्यांचा जो प्रश्न आहे तो वरिष्ठ पातळीवरती सुप्रिया काही त्याच्या संदर्भात जे काय आहे ते निर्णय घेतील. आणि तुमचा जो निर्णय झाला पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासाठी झाला असेल तर जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय का? हा, मी आज जे बोलतो ते फक्त पुणे महानगरपालिकेपुरतं बोलत आहे, कारण तिथपर्यंतच माझी मर्यादित आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडला काय झालं, जिल्हा परिषदला काय झालं याची अजून मला काहीही कल्पना नाही. त्याच्यावरती बोलण्याचा मला अधिकार पण देखील. इथं मनोमिलन झालं तर राज्यभरात होऊ शकतं असं वाटतं का तुम्हाला? काय आता काय ठरवेल ते काय ठरवेल. आता आज आम्ही पुण्यामध्ये एकत्र आलो, आणखी पिंपरी चिंचवडमध्ये काय होईल काय सांगता येत नाही त्याच्यामध्ये. याशिवाय महाविकास आघाडीतले इतर जे घटक पक्ष आहेत त्यांचे ते पण सोबत असणार आहे, मग त्याविषयी काय बोलणं झालं? त्याच्यासाठी आमचा जो मूळ आघाडी जी आहे महाविकास आघाडी, शिवसेना, उभाटा, त्याच्यानंतर काँग्रेस आणि आम्ही तिघंजण एकत्र आहोतच. दादा याच्यामध्ये आता ॲड होत आहेत. त्यांच्या संदर्भामध्ये चर्चा जी आहे ती आम्हाला आता शिवसेनेबरोबर चर्चा करायची, काँग्रेसबरोबर चर्चा करते. त्यांचं काय मत होतं ते देखील आजमावून घेऊ. आणि आमचा प्रयत्न जो दादांचा प्रयत्न आहे तोच आमचा प्रयत्न की सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला. तुम्ही खरं तर दोन्ही पक्ष एकत्र येऊन प्रयत्न करतायत. दुसरीकडे तुमच्याच पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप जर हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर मी राजीनामा देईल अशी त्यांनी घोषणा केली. इतकंच नाही तर ते सुप्रिया सुळेंची भेट घेण्यासाठी मुंबईला गेले असल्याची देखील माहिती मिळते. भविष्य काळावरती आज आता मतप्रदर्शन करणं योग्य नाही. आज प्रशांत जगताप आमचे अध्यक्ष आहेत. पण कुठेतरी दादांनी घेतलेला निर्णय आता खरा वाटतोय, पटतोय ज्येष्ठ मंडळींना तुम्हाला? मी कोणता निर्णय म्हणजे दादा जे भाजपसोबत गेले होते ते. नाही, त्याचा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीचा काही संबंध नाही. नाही, पण शेवटी त्यांच्या पक्षासोबत युती केलीच ना तुम्ही? झाली ना चर्चा? नाही चर्चा नाही, आता अंतिमही झाली असं समजा. पण राज्यातल्या सरकारचा, राज्यातला प्रश्न आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रश्न वेगळा आहे. म्हणजे ही साखर पेरणी आहे, पुढे ते पण होऊ शकतं. काय होऊ शकतं काय ठरवेल ना तुम्ही आणि मी साक्षीला असेल ना.